ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग म्हणजे हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। अतिक्रमण विभागात बदली करून घ्यायची असेल तर 5 कोटी द्यावे लागतात अशी माहितीही आव्हाड यांनी उघड केली आहे। स्वतःचा डम्पिंग ग्राउंड नाही, धरण नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही, क्लस्टर योजना पुढे सरकलेली नाही, त्यामुळे विकासाची दूरदृष्टी नसलेली माणसं नेतृत्व करतात। त्याचं नाव, त्या शहराचं नाव ठाणा आहे अशी जोरदार टीका देखील आव्हाड यांनी ठाण्यातील सत्ताधाऱ्यांवर केली आहे। सोमवारी ठाणे महापालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे सभागृहात आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जनता दरबार घेऊन ठाणे महापालिका आणि येथील सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली। जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवण्यात आलं। ठाण्यात नागरिक प्रचंड त्रस्त असून महापालिकेचा आणि काही लोकांचा मनमानी कारभार सुरू असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं। मानपाडा परिसरात 80 लोकांचा क्लस्टरला विरोध असताना या नागरिकांवर जबरदस्तीने क्लस्टर योजना लादली जाते। ज्यांची घरं मोठी आहेत ते क्लस्टर योजनेत का जातील? आतापर्यंत क्लस्टरच्या किती योजना यशस्वी झाल्या असे प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केले। 7-7 एकर जागा विकासकाला द्यायची आणि विकास करायला सांगायचा। तो विकासक काय विकास करणार? ठाण्यात सर्व SRA योजना बंद आहेत। SRA योजनेचा समावेश जबरदस्तीने क्लस्टरमध्ये करण्याचा घाट घातला असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला। गेल्या 45 वर्षात ठाणेकरांसाठी धरण बांधता आलं नाही। आपण स्वतः शाही धरण आणलं होतं, ते का करू शकले नाहीत? 2000 कोटींचे रस्ते बांधले जातात, मग धरण का बांधता येत नाही असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला। ठाणेकरांना पाणी नाही, ओसी देताना विकासकाला सांगितलं जातं नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी तुमची। मग विकासक पाणी देण्यास सक्षम नसेल तर त्याला ओसी का दिली जाते? यापुढे सर्व नवीन बांधकामांना ओसी देणं बंद करा अशी मागणी देखील आव्हाड यांनी पालिका आयुक्तांकडे जनता दरबाराच्या माध्यमातून केली आहे। गल्लोगल्ली कचरा आहे, पाणी नाही, अख्ख्या शहरातील नालेसफाई ठप्प आहे, प्रत्येक तलावात सांडपाणी सोडलं जातं, मग मलनिस्सारणाचा निधी गेला कुठे? गेल्या 45 वर्षात वॉटर आणि गटाराची सुविधा करता आली नाही आणि आमची महापालिका श्रीमंत महापालिका आहे असं दाखवलं जातं अशी टीकाही आव्हाड यांनी केली। ठाणे जिल्ह्यात 1 लाखाहून अधिक विद्यार्थी 10वी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून विविध शाखांमध्ये 11वीच्या प्रवेशासाठी ठाणे जिल्ह्यातील 454 महाविद्यालयांनी दरवाजे उघडलेत। जिल्हा शिक्षण विभागानं ऑनलाईन प्रवेश सुरू झाल्याची माहिती दिली आहे। 11वीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 454 कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले दरवाजे उघडलेत। त्यामुळे सर्व विद्यार्थी आणि पालकांनी वेळापत्रकानुसार ऑनलाईन नोंदणी आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी केले। 10वीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आता विद्यार्थ्यांची 11वी प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे। प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली कागदपत्र, आधार कार्ड, जातीचे दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थी पालक सेतू कार्यालयांमध्ये चक्रा मारत आहेत। मात्र 11वी प्रवेश प्रक्रिया नेमकी कधीपासून सुरू होणार याबाबत उत्सुकता होती। अखेर जिल्हा शिक्षण विभागानं 11वी प्रवेशाची प्रक्रिया सुरू असल्याचं जाहीर केलं असून त्यासंबंधीचं वेळापत्रकही प्रसिद्ध केले। त्यानुसार सोमवारी 19 मे पासून विद्यार्थ्यांसाठी पोर्टल सुरू करण्यात आलं असून 12 जून पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे। तर 14 जून रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध होणार आहे। प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्राची स्कॅन प्रत अपलोड करणं आणि संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून कागदपत्रांची पडताळणी करणं आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी प्रथम पसंती मिळाल्यास तिथेच प्रवेश घेणं अनिवार्य राहील। एकदा प्रवेश घेतल्यानंतर तो अंतिम मानण्यात येईल। त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये गांभीर्यानं सहभागी व्हावं आणि वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावं असं आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आलंय। पुष्पा स्टाईलने हरियाणा राज्यातील विदेशी मद्य अवैधरित्या महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेल्या आरोपींना गुप्तचर माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली असून अटक केलेल्या आरोपींकडून 25 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली असून ठाणे जिल्ह्यात याआधीही गोवा, दिसुदमन इथून अवैधरित्या विक्रीस आणलेल्या मद्यावर कारवाई करण्यात आली आहे। अनेक वेळेला महाराष्ट्रापेक्षा स्वस्त असणारं महागडं मद्य अवैधरित्या महाराष्ट्रात आणून सर्रास विक्री केल्या जात असल्याच्या प्रकरणात वाढ झाली होती। यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महसुलात मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचं उघडकीस आलं होतं।
शासनाचा हाच महसूल बुडू नये यासाठी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्काचं पथक तैनात असून मागील वर्षभरात तब्बल 30,000 बल्क लिटर विदेशी तसंच देशी बनावटीचं मद्य ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केले। यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाचा महसूल वाचवण्यात यश आले। या मद्याची एकूण किंमत 14 ते 15 कोटी रुपये आहे। सध्या हरियाणामधून अवैधरित्या मद्य विक्रीस आणलेल्या 2 आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू असल्याचं राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रवीण तांबे यांनी सांगितलं। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त माननीय श्री राजेश देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय पथकाचे निरीक्षक श्री दिगंबर शेबाळे यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की हरियाणा राज्यातनं ज्या ठिकाणी एक्साइज ड्युटी कमी असल्यामुळे विदेशी मद्याची किंमत कमी असते अशा ठिकाणी चोरट्या स्वरूपामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये विदेशी मद्य येणार आहे अशी त्यांना खबर मिळाल्यानंतर एक पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कल्याण बायपास रोडला त्यांनी एका संशयित वाहनाची तपासणी केली असता बाहेरच्या बाजूला रिकामी प्लास्टिकच्या पाण्याच्या जे बॉक्स ड्रम आहेत तर त्याच्या आडमध्ये चोरकप्पा बनवून सुमारे 53 बॉक्सेस विदेशी मद्याचे जे सगळे हायर ब्रँड आहेत म्हणजे ज्याला आपण स्कॉच म्हणतो असे स्कॉचचा साठा त्यांना सापडला। हा स्कॉचचा साठा हरियाणा राज्यासाठी आयात केलेला होता परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये त्याची चोरट्या स्वरूपामध्ये आवक झाल्याचे निदर्शनास आलं। यामध्ये टेम्पो जो पिकअप टेम्पो आहे त्याच्या किमतीसह जवळपास 25 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलाय आणि 2 आरोपींना अटक केली आहे। यानंतर पुढील तपास श्री दिगंबर शेवाळे आणि त्यांची टीम करत आहे। हे तपासामध्ये निदर्शनास येईल हा नेमका कुठे कुठे जात होता आणि 53 बॉक्स स्कॉच ही म्हणजे या लगतच्या कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच सापडली त्याच्यामुळे याचा नेमका सोर्स काय हे तपासामध्ये निदर्शनास येईल। याच्यामध्ये सध्या तरी 2 आरोपी आहे। याच्यामध्ये तपासानंतर हा नेमका कोणाला पुरवण्यात येत होता आणि याचा मागचा किंगपिन कोण सूत्रधार कोण हे तपासामध्ये निदर्शनास येईल। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मोटार परिवहन विभागाच्या ऑनलाईन बदल्यांमुळे पारदर्शकतेबरोबरच जास्तीत जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्यानं बहुतेक अधिकाऱ्यांचं समाधान होतं। त्यामुळे भविष्यात परिवहन विभागाच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावी तसंच महिला अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील त्यांच्या दालनात परिवहन विभागाकडील 159 मोटर वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या। या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर आदी उपस्थित होते। ऑनलाईन बदल्या करताना अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विशेषतः महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यास प्राधान्य द्यावं। भविष्यात अधिकाऱ्यांना 3 ऐवजी 5 पसंतीक्रम दिल्यास ऑनलाईन बदल्यांमुळे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना पसंतीचं ठिकाण मिळण्यास मदत होईल। पुढील वर्षापासून ऑनलाईन बदली प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने राबवावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। तसंच यावेळी गतवर्षी राबवलेल्या ऑनलाईन बदल्या पद्धतीचा देखील आढावा घेण्यात आला।
गेल्या 45 वर्षात ठाणे महापालिकेला स्वतःचं धरण बांधता आलं नाही. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर विकासक रहिवाशांना पाणी देण्याबाबत सक्षम नसेल तर यापुढे नवीन इमारतींना ओसी देऊ नका अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे. काल ठाणे महापालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे सभागृहात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर येथील सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. ठाणे महापालिकेला गेल्या 45 वर्षात ठाणेकरांसाठी धरण बांधता आलं नाही. आपण स्वतः शाही धरण आणलं होतं, ते का करू शकले नाहीत? 2000 कोटींचे रस्ते बांधले जातात, मग धरण का बांधता येत नाही असा प्रश्नही आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला. गल्लोगल्ली कचरा आहे, पाणी नाही. अख्ख्या शहरातील नालेसफाई ठप्प आहे. प्रत्येक तलावात सांडपाणी सोडलं जातं. मग मलनिःसरणाचा निधी गेला कुठे असा सवाल उपस्थित करत गेल्या 45 वर्षात वॉटर आणि गटाराची सुविधा करता आली नसल्याची टीका देखील आमदार आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. ओसी देताना रहिवाशांना पुरेसा पाणी पुरवठा करण्याची अट विकासकाला घातली जाते. मग विकासक पाणी देण्यास सक्षम नसेल तर त्याला ओसी का दिली जाते? यापुढे सर्व नवीन बांधकामांना ओसी देणं बंद करा अशी मागणी देखील आव्हाड यांनी पालिका आयुक्तांकडे जनता दरबाराच्या माध्यमातून केली आहे. शहराला स्वतःचा डम्पिंग ग्राउंड नाही, धरण नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही, क्लस्टर योजना पुढे सरकलेली नाही. त्यामुळे विकासाची दूरदृष्टी नसलेली माणसं नेतृत्व करतात. त्या शहराची काय अवस्था होते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ठाणं अशी जोरदार टीका आव्हाड यांनी ठाण्यातील सत्ताधाऱ्यांवर बोलताना केली आहे. ठाणे सोडून बाहेर जावं लागेल. नाही अहो पाणीच नाही आहे. म्हणजे एकेकाळी ठाण्यामध्ये म्हणजे दूरदृष्टी नसलेली माणसं जेव्हा सत्तेमध्ये येतात तेव्हा काय होतं याचं उत्तम उदाहरण ठाणे आहे. आम्ही 45 वर्षात ठाण्यामध्ये स्वतःचं पाणी स्तोत्र निर्माण करू शकलो नाही. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. सर्वात मोठं दुर्दैव. आणि हे आम्ही विधानसभेत पण मांडतो की पाणी भीक मागून आणावं लागतं. भीक मागून. कधी MIDC कडे भीक मागतो आम्ही, कधी स्टेमकडे भीक मागतो आम्ही, कधी इरिगेशनकडे भीक मागतो आम्ही. आणि उत्तर ठरलेलं आहे, आम्हाला निवडून देतात लोक. सर काळू धरण होणार का? त्यांची मानसिकताच नाहीये. विधिमंडळात वारंवार धरणाबाबत प्रश्न विचारला असतात. नवी मुंबईची आतापर्यंत ठोस काही पावलं उचलली जात नाही. अहो ह्यांनी आजपर्यंत एकही ठोस पावलं उचललं असेल असं एकही धरणाचं यांनी नाव सांगावं. शाही धरण मी घेऊन आलो, मी असं सांगतो मी. आणि ते का घालवलं हे मलाच माहिती आहे. म्हणजे मानसिकताच नाही. जर तुम्ही 1000, 2000, 3000 कोटीचा एखादा रोड आणू शकता तर तेवढ्याच किमतीचं तुम्ही धरण नाही आणू शकत.